बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करतोय। वाल्मिक कराडच्या संदर्भातली ही बातमी आहे। वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या वतीने आता परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। कराडवर मोक्का लागल्यानंतर आता कराडचे समर्थक देखील आता आक्रमक झाल्याचं दिसतंय। परळीमध्ये कराड समर्थकांनी सकाळपासूनच आता आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण परळीमधून पाहतोय। परळीमध्ये वाल्मिक कराडचे समर्थक आता आक्रमक झाल्याचं दिसतंय। कराडवर मोक्का लागल्यानंतर समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। रस्त्यावरती टायर पेटवत निषेध देखील केला जातोय। तर परळीमध्ये कराड समर्थकांचं सकाळपासूनच हे आंदोलन देखील सुरू आहे। तर या आंदोलनाची थेट दृश्य आपण पाहतोय। घोषणाबाजी देखील केली जाते आहे। पोलीस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील करत आहेत, त्यांना रोखण्याचा प्रयत्न देखील करत आहेत। मात्र टायर जाळत जोरदार घोषणाबाजी देखील आता परळीमध्ये केली जाते आहे। तर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिलेली आहे। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। वाल्मिक कराड समर्थकांच्या वतीने आता परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। या आंदोलनाच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपण त्यांच्याकडनं घेऊयात। सचिन, वाल्मिक कराडवर आता मोक्का अंतर्गत कारवाई केली जाते आणि त्यानंतर कराडचे समर्थक आक्रमक झालेत। परळी बंदची हाक देण्यात आली। अनेक रस्त्यावर टायर जाळत घोषणाबाजी देखील केली जाते। या आंदोलनाच्या संदर्भातले सध्याचे ताजे अपडेट काय देशील? वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई जी आहे ती आता होत आहे। त्यामुळे समर्थक होते आक्रमक झालेले आहेत। परळीमध्ये थेट परळी बंदची हाक या समर्थकांनी दिलेली आहे। आणि एवढंच काय तर काही ठिकाणी टायर देखील जाळलेले आहेत आणि टायर जाळून या घटनेचा किंवा या संदर्भात जो काही कार्यकर्त्यांचा संताप आहे तो सुद्धा पाहायला मिळतोय। आणि जो काही मोक्का अंतर्गत कारवाई होत आहे त्यानंतर कार्यकर्ते अधिक सक्रिय झालेले आहेत, आक्रमक झालेले आहेत, संतापलेले आहेत आणि त्यांनी टायर जाळून काही ठिकाणी रस्ते अडवून तर काही ठिकाणी दुकानं बंद करून या ठिकाणी परळी बंद केलेली आहे। त्यामुळे आता मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याच्या नंतर या ठिकाणी कराडाची वाल्मिक कराड यांची अडचण तर वाढतीये, मात्र दुसरीकडे कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा देखील समता त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे काही ठिकाणी अनुचित प्रकार सुद्धा घडायला सुरुवात झाली आहे। काही ठिकाणी टायर देखील पेटवून दिलेले आहेत, तर काही ठिकाणी आक्रमक सचिन मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोच। भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांच्यासोबत या प्रकरणाच्या संदर्भात आणि बातमीच्या संदर्भात आपण चर्चा करूया। सुधीर भाऊ, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। धनंजय देशमुखांनी काल आंदोलन केलं आणि त्यानंतर कुठेतरी या प्रकरणामध्ये तपासाला अधिकचा वेग आल्याचं दिसतंय। विरोधकांनी देखील मागणी केलेली होती, देशमुख कुटुंबाची देखील मागणी होती की वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी आणि आज वाल्मिक कराडवर मोक्का लागलाय। तुमची पहिली प्रतिक्रिया अपेक्षित आहे? नाही, शेवटी पोलीस त्यांच्या चौकशीमध्ये जी तथ्य समोर येतात त्यानुसार कारवाई करते आणि यामध्ये विरोधकांची मागणी आणि सत्ताधाऱ्यांची मागणी असा प्रश्नच उपस्थित होत नाही। कारण ही निर्गुण हत्या होती। या हत्येचं जेव्हा आपण हत्येच्या संदर्भातही माहिती ऐकतो तेव्हा अंगावर काठी येतात। त्यामुळे विरोधक असेल की सत्ताधारी असा प्रश्नच उपस्थित होत नाही। आणि या हत्येमध्ये ज्यांचा सहभाग असेल त्यांना माझ्यासारख्या कार्यकर्त्यागत वाटतं की ज्यांचा सहभाग असेल चौकशी अंती त्यांना एवढी कडक शिक्षा केली पाहिजे की कोणीही पुन्हा अशी कृती करण्याची हिंमत करणार नाही। आणि हीच मागणी तुमची आमची सर्वांची आहे, याच्यात सत्ताधारी विरोधक काही असण्याचं कारण नाही। आता त्यांचे जे बंधू आहे त्या बंधूंनी 2 दिवसापूर्वी या संदर्भामध्ये मागणी केली की अन्यथा मग आंदोलनाला बसावं लागेल। पोलिसांनी जी काही चौकशी केली त्या आधारावर पोलीस कारवाई करतील। आणि मलाही वाटतं की अशा हत्येच्या प्रसंगामध्ये, हत्या कोणतीही असो वाईटच आहे, पण या हत्येमध्ये तर तुम्ही ही वर्णन ऐकता तेव्हा तुमच्या अंगावर काठी येतीलच। हा काही प्रश्नच उपस्थित होत नाही। एवढी म्हणजे ऐकल्यावर असं वाटतं की अमृत महोत्सवी वर्ष जरी संविधानाचं असलं तरी संविधानामध्ये पुन्हा एक चॅप्टर जोडलं पाहिजे की 3 महिन्यात अशा लोकांचे हातपाय तोडून यांना रस्त्यावर टाकलं पाहिजे असं वाटावं, एवढी निर्गुण हत्या। अगदी सुधीर भाऊ, तुमची महत्वाची प्रतिक्रिया या प्रकरणाच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। तर सुधीर मुनगंटीवार यांची देखील प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। दुसरीकडे वाल्मिक कराडचे हे समर्थक आता परळीमध्ये आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आंदोलन देखील केले जात आहे। तर महत्वाची अपडेट देखील या प्रकरणामध्ये आता समोर येते आहे।
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या वतीनं परळी बंदची आता हाक देण्यात आलेली आहे। वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला आणि त्यानंतर कराडच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। रस्त्यावरती टायर जाळत घोषणाबाजी देखील केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।